आणि तर राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात एकत्र आल्याचे फोटो प्रसिद्ध होत आहेत आणि या फोटोमध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होत असल्याचं बघायला मिळतंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मतभेद असले तरी मनभेद नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना वरिष्ठ नेत्यांकडून शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्या. मतदारसंघनिहाय बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार आहे. आज ठाण्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत. पक्षवाढीसाठी भाजप असे कार्यक्रम आयोजित करत असून बॅनरच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे आता शिंदेंची कोंडी करण्याचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. ठाण्यामध्ये जनता दरबाराच्या आयोजनावरून गणेश नाईकांनी स्पष्टीकरण दिलं. प्रत्येकालाच मंत्रालयात यायला जमत नाही, नागरिकांनी व्यथा मांडता यावी म्हणून नवी मुंबई आणि पालघर नंतर ठाण्यात जनता दरबार भरवला जाणार आहे असं नाईक म्हणाले. रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत असताना राज ठाकरेंची गरजच काय असा सवाल विचारत रामदास आठवलेंनी जोरदार टोला लगावला. आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेतल्यास दक्षिण भारतीय तसंच उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार महायुतीपासून लांब जातील असं वक्तव्य त्यांनी केलं. बच्चू कडूंनी लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण मी शेतकऱ्यांसाठी लढतोय, शेतकऱ्यांच्या हितासाठी माझा कितीही वेळा पराभव झाला तरी त्याची पर्वा नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं. धाराशिवच्या परंड्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात आमदार सुरेश धसांनी सत्कार नाकारला. परंड्यात सुजितसिंह ठाकूर आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुरेश धसांनी सत्कार घेण्यास नकार दिला. संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. भारतीय जनता पार्टीतील अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र म्हणजे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं. ठाकूर यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षाची सेवा केली, त्यांच्या निष्ठेचं फळ त्यांना मिळायला हवं असं देखील सुरेश धस म्हणाले. सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. दलितांवर अत्याचार झाला की आरोपीला लवकर पकडलं जात नाही असं म्हणत रामदास आठवलेंनी सरकारला घरचा आहेर दिला. दलितांवरती होणाऱ्या अत्याचारासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं आठवले म्हणाले. शरद पवारांच्या मनात कटुता नाही, जिथे वार करायचा तिथेच वार ते करतात अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली. मोदी आणि पवारांचे चांगले संबंध आहेत, मात्र राजकीय बोलत असताना ते मोदींनाही सोडत नाहीत असं आव्हाड म्हणाले. संजय राऊतांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष उषा तांबेंना पत्र लिहित गोरेंच्या वक्तव्यावरती अनेक सवाल विचारलेत. राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली येऊन संमेलन केलं हे शोभणारं नसल्याचं राऊत म्हणाले. संमेलनाच्या व्यासपीठाचा गैरवापर केला त्याची जबाबदारी संमेलन घेणार काय असा सवाल संजय राऊतांनी केला. विज्ञान मराठी समारंभ हा राजकीय संस्कार दाखवणारा होता. साहित्य संमेलनात राजकीय समतोल कसा असावा याचं उदाहरण दिल्लीतल्या संमेलनातून मिळालं अशी भावना मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. व्यासपीठावर बसण्यापेक्षा त्या कार्यक्रमाला राजेश्वर कसा द्यायचा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असतं अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. प्रयागराज इथल्या संगमावरती ते स्नान करणार आहेत. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे मंत्री आणि नेतेही संगम तीरावर स्नान करतील. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेतली. सीमा प्रश्नावर नव्यानं समिती नेमण्याची मागणी करत सीमा प्रश्नी बैठक होत नसल्याची खंत एकीकरण समितीनं व्यक्त केली. दरम्यान अजित पवारांकडून बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आलं. जळगावच्या भारतानं आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दुसरा विजय साजरा केला. या विजयासह भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं तिकीट जवळपास निश्चित केलंय. न्यूझीलंड पाठोपाठ भारताकडून सुद्धा झालेल्या पराभवानं यजमान पाकिस्तानचं आव्हान साखळीतच संपुष्टात आलंय आणि या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव 241 धावात गुंडाळून निम्मी लढाई जिंकली होती. मग विराट कोहलीनं वन डे कारकिर्दीतली आणखी एक सर्वोत्तम खेळी उभारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विराटनं 111 चेंडूत नाबाद 100 धावांची खेळी उभारली तर श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलनं अर्धशतकी खेळी केली. गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली.
कुलदीप यादवनं 3 विकेट्स तर हार्दिक पांड्यानं 2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल, हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेत पाकिस्तानला 241 धावांवरतीच रोखलं. तर भारतानं पाकिस्तानी संघाला धूळ चारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये दणदणीत विजय मिळवला आणि या विजयानंतर महाराष्ट्रासह देशभरात जल्लोष करण्यात आला. नाशिकमध्ये चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार सेलिब्रेशन केलं टीम इंडियाच्या विजयाचं. घोषणाबाजी जी आहे ती केली जाते. खूप आनंद होतोय. पहिले तर खूप दुःखी वाटलं कारण की मी रोहित फॅन आहे आणि रोहित खूप लवकर आउट झाला होता. पण नंतर कोहली आला आणि आम्ही दोघं काइंड ऑफ कोहली फॅन आहोत. खूप जास्त कोहली फॅन आहे म्हणून खूप बरं वाटलं. नंतर लास्टमध्ये 2 रन पाहिजे होते पण कोहलीला 4 रन पाहिजे होते स्कोअर करण्यासाठी सेंचुरी. तर तेव्हा ज्याने 4 मारला तेव्हा खूप चांगलं वाटलं. आज वन साईड सामना होता. पहिले वाटलं होतं की वन साईड नाही होणार, 2 साईड म्हणजे पाकिस्तान पण टफ देईल. पण मग नंतर रोहितने चांगला स्टार्ट दिला, ते चांगलं वाटलं. नंतर शुभमन गिलची हाफ सेंचुरी राहून गेली, ते थोडंसं वाईट वाटलं. पण मग विराट कोहलीने सांभाळून घेतलं सगळं. आपल्या बॅट्समन यांनी खूप चांगली खेळी खेळली पण आपण आपल्या बॉलर्सला पण विसरायला नाही पाहिजे. त्यांना 242 थांबवलं आणि विराट कोहली यांनी 100 मारली. ह्या सगळ्यांचं श्रेय हे पूर्ण टीमचं असतं म्हणून फक्त बॅट्समॅनना देऊन चालणार नाही. पण बॉलर्सनी पण खूप चांगलं केलं. खूप जास्त आनंद होतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंग कोहलीचा फॉर्म परत आलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानला ज्या पद्धतीने हरवलेलं आहे आपण, त्यांना त्यांच्याच घरात चालवत असलेल्या टुर्नामेंटमध्ये बाहेर ढकललं आहे. आपण त्यांना बाहेर फेकून दिलेलं आहे. त्यांना त्यांची लायकी दाखवली आहे. खूप जास्त आनंद होतोय आणि कोहलीचा फॉर्म. भारत माता की जय. आणि आता या बुलेटिनमध्ये बघूया सकाळच्या 100 बातम्या. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात किंग कोहलीनं जोरदार फटकेबाजी करत शतक झळकावलं. विराटनं 111 चेंडूमध्ये नाबाद 100 धावांची शतकी खेळी केली तर श्रेयस अय्यरनं अर्धशतकी खेळी केली. विराट कोहलीनं वनडे क्रिकेटमध्ये 14,000 धावांचा टप्पा पूर्ण केला. सर्वात जलद धावा पूर्ण करणारा किंग कोहली हा तिसरा खेळाडू ठरलाय. 287 डावांमध्ये 14,000 धावांचा टप्पा पार करत कोहलीनं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. तेंडुलकरनं 350 डावांमध्ये 14,000 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. कुलदीप यादवनं 3 विकेट्स तर हार्दिक पांड्यानं 2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल, हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेत पाकिस्तानला 241 धावांवरती रोखलं. भारताकडनं पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचे चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हान संपुष्टात आलंय. न्यूझीलंड पाठोपाठ भारताविरुद्धच्या सामन्यात देखील पाकिस्तानचा पराभव झाल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधनं पाकिस्तान बाहेर पडलाय. भारत विरुद्ध पाक सामन्यात पाकनं मोठी चूक केल्याचं समोर आलं. 21व्या षटकात विराट एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पाकिस्तानी क्षेत्ररक्षकानं थ्रो केलेला चेंडू विराटनं हातानं अडवला होता. मात्र विराटनं त्याबद्दल माफी मागितली. पण यावेळी जर पाकिस्तानी खेळाडूंनी त्याच्या विरोधात विकेटचं अपील केलं असतं तर कदाचित पंचांना त्याला बाद द्यावं लागलं असतं. महाकुंभमेळ्यात प्रकाश झोतात आलेला चेहरा जो IIT वाले बाबा म्हणून ओळखला जातो त्याच्यावर तोंडावर आपटण्याची वेळ आली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर नेटकरी त्याला तुफान ट्रोल करतायत. विराटच्या टीममधील सर्वांनी कितीही जोर लावला तरी दुबईच्या मैदानातील सामन्यात भारतीय संघ जिंकणार नाही असं त्यानं म्हटलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून विराटवर टीका होतीये मात्र यावरनं त्यानं उत्तर दिलंय. चला, माझा खेळ चांगला समजतो. बाहेरची मतं दूर ठेवणंच महत्वाचं होतं. मी माझा स्पेस सांभाळला आणि माझ्या ऊर्जेची आणि विचारांची काळजी घेतली. मला इतकंच सांगतो की मैदानात प्रत्येक चेंडूवर 100% देत राहायचं. देव त्याचं फळ देतो असं उत्तर विराटनं टीकाकारांना दिलं. कोहलीच्या खात्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकही शतक नव्हतं. पाक विरुद्धच्या सामन्यात आपल्या अतिशय उत्तम कामगिरीच्या जोरावर विराटनं काल शतकी खेळी करत कोट्यावधी भारतीयांची मनं जिंकल्याचं बघायला मिळालं. यासोबतच विराटनं चॅम्पियन्स ट्रॉफीतलं शतक देखील आपलं पूर्ण केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अपेक्षेप्रमाणे शेकडो कोटींचा सट्टा लागला. सामना सुरू होण्याच्या अगोदरच सट्टा बाजारानं भारताच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. पाकिस्तानच्या इनिंगमधील 28 ते 33 ओव्हर दरम्यानचा कालावधी सोडला तर पूर्ण वेळ सट्टा बाजाराचा कल हा भारताकडेच होता. मात्र काहीतरी वेगळं घडेल या आशेत ज्या सट्टेबाजांनी पाकिस्तानवर पैसे लावले त्यांना नुकसान सहन करावं लागलं.
विराट कोहलीनं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अझरुद्दीनचा 25 वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडीत काढला. वनडेत सर्वाधिक झेल घेण्यासह कोहलीनं विक्रमाला गवसणी घातली. कोहलीनं कुलदीप यादवच्या गोलंदाजीवरती नसीम शहाचा झेल टिपला आणि कोहलीनं 299 सामन्यातील 157 झेलसह मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकलं. पाकिस्तानवरील भारताच्या विजयाचा आनंद देशभरात दिसून येतोय. क्रिकेटप्रेमी जल्लोष करताना दिसत आहेत. भारताच्या विजयानंतर मुंबईत लहान मुलांनी देखील जल्लोष केला. भारतानं पाकिस्तान विरुद्धचा क्रिकेट सामना जिंकताच पुण्यातल्या एफसी रोडवर तरुणांनी जोरदार जल्लोष केला. हातात तिरंगा आणि विराट कोहलीचे पोस्टर्स घेऊन पुण्यातल्या गुडलक चौकात तरुणाई रस्त्यावरती उतरली. भारताच्या विजयानंतर सोलापुरात सुद्धा जल्लोष करण्यात आला. क्रिकेटच्या हाताने फटाके फोडत टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा केला. बारामतीत क्रिकेटप्रेमींनी जोरदार जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत बाप तो बाप रहेगा अशा घोषणा देण्यात आल्या. विराट कोहलीचे चाहते रस्त्यावरती उतरून नाचताना दिसले.